मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। तळेगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून सुदाम शेळके स्वतःचं नशीब या ठिकाणी आजमावत आहेत। खरं तर तळेगावमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची युती आहे। इथं अनेक जण बिनविरोध झालेत। सुदाम शेळकेंना मात्र निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याची वेळ आलेली आहे। कोणते मुद्दे घेऊन उतरताय तुम्ही रिंगणात? प्रभागामध्ये त्या ठिकाणी नागरिकांची जी मागणी आहे की आम्हाला तिथे सभा मंडप पाहिजे, गार्डन एक चांगल्या पद्धतीचं एक मुलांसाठी, लहान मुलांसाठी गार्डन पाहिजे। त्याबरोबर तिथल्या काही ड्रेनेजच्या समस्या आहेत, लाईटच्या समस्या आहेत। काय झालं, त्या ठिकाणी जे पूर्वीचे नगरसेवक होते त्या प्रभागामधले, म्हणजे तो प्रभाग काही आता या 2024च्या ह्याच्यामध्ये काही पूर्वीचा जो प्रभाग जो होता त्यातला अर्धा भाग हा दुसऱ्या प्रभागातला होता। आणि तिथले जे नगरसेवक होते, पूर्वीचे नगरसेवक होते, त्यांनी काही तिथल्या समस्यावरती लक्ष दिलेलं नाही। तिथल्या नागरिकांच्या त्या तक्रारी होत्या, त्या तक्रारी समजून घेऊन तिथला तो विकास करायचा हे निश्चित केलेला आहे। बंधू विकासाच्या मुद्द्यावर जरी उतरणार असले तरी तळेगावमध्ये तुमच्या पक्षाचे 10 नगरसेवक बिनविरोध झाले, भाजपचे 9 नगरसेवक बिनविरोध झाले। बंधूला मात्र तुम्ही बिनविरोध करू शकले नाही। मी गाव बिनविरोध करायला गेलो होतो, त्याच्या बदल्यात मला बाळा बेगडींनी गिफ्ट दिले की तू गाव बिनविरोध कर, तुझ्या भावाला मात्र लढू दे। त्यामुळे मग मी त्यांना घेऊन आता लढण्याची तयारी केलेली आहे। मी चांगल्या अपेक्षेनं हे सगळं सामोपचारानं मिटावं अशी भूमिका घेऊन बिनविरोधचा प्रस्ताव दिला आणि त्यातून 11 जागेपैकी त्यांच्या 10 जागा बिनविरोध करून दिल्या। बाळा बेगडींच्या भावाला पण बिनविरोध दिलं आणि 17 पैकी आमच्या 10 जागा बिनविरोध आल्या। 7 जागेवरती आम्हाला लढण्याची वेळ आली। आता शेवटी चांगला कौल होता, जनतेचं एक चांगल्या पद्धतीने पाठबळ होतं, पण तरी आम्ही ज्या भूमिकेतनं किंवा ज्या अपेक्षेतनं या निवडणुकीला पुढे जायचा निर्णय केला त्याला कुठंतरी या मंडळींनी डावपेच केला असावा। परंतु ठीक आहे, नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरचा आहे। युतीचा धर्म मात्र मी त्या ठिकाणी पाळणार, संतोष दाभाडेंच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आणि इतर ठिकाणी मात्र आम्ही सर्वजण बसून कोणाला निवडून द्यायचं या बाबतीत जनतेला देखील आव्हान करणार। लोणावळ्यात आणि वडगाव मावळमध्ये शरद पवार गटाशी तुम्ही आघाडी केली, त्यामुळं हा अर्ज माघार घेतला नाही अशी काही शंका आहे? नाही, तिथला आणि इथला संबंध काय? इथं युती जर जाहीर करतो, प्रसिद्धी किंवा मीडियाच्या समोर आम्ही हजारो लोकांना जाहीरपणाने सांगतो की आमची युती झाली आहे। ही युती काय एका रात्री झाली नव्हती, महिनाभर याच्यावरती चर्चा सुरू होत्या। कुठल्या जागा आम्हाला द्यायच्यात, कुठल्या जागा भाजपला द्यायच्यात, किती जागा असल्या पाहिजे, किती नसल्या पाहिजे, अध्यक्षपदाचा उमेदवार किती वर्षाकरता कुठल्या पक्षाचा असेल, हे सगळे फॉर्म्युले ठरवून तळेगाव क्लिअर केलं आणि त्यानंतर मग लोणावळ्याचं क्लिअर करायला मुख्यमंत्र्यांकडे गेलो। मुख्यमंत्र्यांनी तिथला प्रस्ताव दिला किंवा तिथलाही निर्णय दिला होता आणि त्यातून दोघांनी सामोपचारानं पुढे जायचं हे ठरल्यावरती लोणावळ्यात पहिली पलटी झाली। तुम्हाला इथं अडकून ठेवण्यासाठी प्रचारात त्यांच्या? मी नाही प्रचार करणार त्याचा। माझे लोक तिथं माझ्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि तळेगावमध्ये सुनील शेळके काय काम करतो हे सांगण्याची आवश्यकता नाही। खूप चांगलं वातावरण होतं किंवा जनतेचा मोठा रेटा पाठिंबा असताना सुद्धा मी सामोपचाराने संपवा अशी भूमिका ठेवली होती। परंतु काही त्यांनी डावपेच केलेत का त्यांच्या मनात अजून काही वेगळं शिस्त आहे मला माहीत नाही, पण मी माझा धर्म पाळून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या मागे उभा राहणार। इतर ठिकाणच्या बाबतीतला निर्णय आम्ही नंतर तो बसून करणार। तर सुदाम शेळके आता निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि या निमित्तानं आमदार सुनील शेळके यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, तळेगाव, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।